संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या 12 तासात लावला खुनातील आरोपीचा छडा। सांगली येथे संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी 8:30 वाजण्याच्या पूर्वी मयुरेश यशवंत चव्हाण वय वर्ष 30 राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शांतिनिकेतन शाळेजवळ सांगली या तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला होता। खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली होती। संजयनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या 12 तासाच्या आत खून करणाऱ्या 3 संशयितांना अटक केली असून रागाने बघितलं व शिवीगाळ केली म्हणून खून केला असल्याची कबुली संशयित आरोपींनी पोलिसांना दिली आहे। या खून प्रकरणी गणेश ज्योतिराम खोत वय वर्ष 30 राहणार माळी गल्ली नंबर 1 माळी वस्ती संजयनगर सांगली, प्रतीक रामचंद्र शितोळे वय वर्ष 23 राहणार जुना कुपवाड रोड श्यामनगर पाण्याच्या टाकीजवळ कुपवाड, सिद्धनाथ राजाराम लवटे वय वर्ष 25 सध्या राहणार माळी गल्ली नंबर 1 माळी वस्ती संजयनगर, मूळ गाव राहणार इरळी तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल दिनांक 10 रोजी मयत मयुरेश चव्हाण व 3 अनोळखी इसम यांच्यामध्ये उत्तम शिवाजीनगर सांगली कुर्णे चौकातील मुन्ना कुर्णे यांच्या देशी दारूच्या दुकानासमोर किरकोळ भांडण झालं होतं। त्यावरून त्या 3 अनोळखी इसमांचा शोध घेत असताना आरोपी प्रतीक रामचंद्र शितोळे व सिद्धनाथ लवटे गणेश खोत यांच्या सोबत भांडण झालं असल्याची माहिती मिळाली आहे। त्यानंतर तात्काळ 3 आरोपींना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्यासंदर्भात अधिक चौकशी केली असता संशयित 3 आरोपींनी मयुरेश चव्हाण याने रागाने बघितलं व शिवीगाळ केली। या कारणावरून घटनेच्या ठिकाणी मयताच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करून पळून गेलो असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी दिली आहे।